नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व चर्मकार बांधवांसाठी एक महत्त्वाची माहिती आली असून ती माहिती म्हणजे जी योजना संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून राबवली जात होती, ती काही कारणास्तव समाज कल्याण विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. तर याबाबतचा GR आला असून या GR बद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉनच्या ऑल या बटनावर क्लिक करून घ्या, म्हणजे येणारे सर्व नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, बघूया काय आहे नेमका GR. मित्रांनो, हा GR 28 जानेवारी रोजी निर्गमित झाला असून याच्यामध्ये आपण पाहू शकता चर्मकार समाजातील व बाकी चर्मकार, ढोल, होलार, मोची इत्यादी लोकांसाठी 100% अनुदानावर ही योजना राबवली जात आहे. या योजनेची अंमलबजावणी जी रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून केली जात आहे, परंतु काही कारणास्तव ही योजना आता समाज कल्याण विभागाच्या मार्फत राबवण्यात येणार आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता गटेज स्टॉलची जी किंमत आहे 47,500 रुपये इतकी असून 100% अनुदानावरती या स्टॉलचं वाटप करण्यात येणार आहे. येथे तुम्ही पाहू शकता योजना संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांच्याऐवजी समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत राबवण्याला मंजुरी देण्यात आली आहे. ही योजना राबवण्यासाठी काही अटी व शर्ती आणि अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये योजनेचे नाव, लाभार्थ्याची पात्रता, लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असून अनुसूचित जातीचा असायला पाहिजे, त्याचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 80,000 तर शहरी भागासाठी 1,00,000 रुपये करण्यात आलेले आहे. याच्यासाठी उत्पन्नाचं प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. अर्जदाराचं वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड किंवा महानगरपालिका यांनी त्याच भाड्याने, कराराने, खरेदीने अगर मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा त्यांच्या तो मालकीची असावी. सदर योजनेत पुढील लाभार्थ्यांना प्राधान्य राहील. गटही कामगारापैकी ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार पीडित झालेला अनुसूचित जातीचा व्यक्ती, घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा किंवा परित्यक्त्या महिला, दिव्यांग व्यक्ती. मित्रांनो, ही योजना संपूर्ण महाराष्ट्रासाठी असणार आहे. तर लाभार्थ्याची निवड कशी होणार आहे तर पाहू शकता स्थानिक वृत्तपत्रात तसेच स्थानिक प्रसिद्धी माध्यमाद्वारे या योजनेला व्यापक प्रसिद्धी देते. सिद्धीनंतर परिशिष्ट ब मध्ये असलेल्या विहित नमुन्यात अर्ज मागून घेतील आणि जो अटी व शर्तीमध्ये बसतो त्या लाभार्थ्याची निवड इथे करण्यात येईल. अर्ज वाटपाच्या वेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे प्रत्येक अर्जावर अनुक्रमांक 1, 2, 3 किंवा वर्ष असे ठळकपणे नमूद करतील, जेणेकरून किती अर्ज भरले ही माहिती त्यांच्याकडे असणार. याच्यानंतर योजनेचा लाभ देण्यासाठी काही महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. माहिती म्हणजे या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या स्टॉलची पाहणी संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण किंवा त्यांचे पर्यवेक्षकीय अधिकारी लाभ घेतल्यानंतर एक वेळा करतील. ज्या कारणासाठी गटेज स्टॉल देण्यात आलेला आहे त्याशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी वापरण्यात आला असेल तर संबंधित लाभार्थ्याकडून दिलेले अनुदान वसूल करण्यात येईल व दिलेला स्टॉल रद्द करून पुढील क्रमांकाच्या लाभार्थ्यास देण्यात येईल. एकदा लाभार्थ्यांना स्टॉलचा लाभ दिल्यानंतर या स्टॉलची देखभाल, त्याची दुरुस्ती इत्यादी बाबी संबंधित लाभार्थी यांनी करणे आवश्यक राहील. एका घरात एकाच व्यक्तीला स्टॉल दिले जातील. स्टॉलबाबत पत्र लाभार्थ्याच्या फोटोसह स्टॉलमध्ये प्रथमदर्शी भागावर लावणे बंधनकारक राहील. ग्रामीण भाग क वर्ग नगरपालिका, ब वर्ग, अ वर्ग नगरपालिका तसेच महानगरपालिका क्षेत्रात सदर गटेज स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी गटेज कामगाराची राहील. एकदा गटेज स्टॉलचे वाटप झाल्यावर स्टॉलची विक्री करता येणार नाही किंवा भाड्याने देता येणार नाही अशा अटी शर्ती देण्यात आल्या आहेत.
त्याच्यानंतर मित्रांनो, गटही कामगारांना पत्र्याचे स्टॉलकरिता अर्ज व याचा नमुना कसा असणार आहे. अर्जाचा अनुक्रमांक. मित्रांनो, ज्यावेळेस अर्ज घेण्यास सुरुवात होईल तेव्हा तुमचा अनुक्रमांक येणार आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचा फोटो, अर्जदाराचे नाव, वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव, कायमचा पत्ता, सध्याचा पत्ता, स्टॉल ज्या जागेत मागत आहेत त्या जागेचा पत्ता, गावाची शहराची लोकसंख्या, जागेचा तपशील, जागा कशी स्वतःची आहे की भाड्याने घेतली आहे, अर्जदाराची जन्मतारीख, जन्मस्थळ, अर्जदाराचे वय, जात, पोटजात, शिक्षण, रेशन कार्ड क्रमांक, अर्जदाराच्या वडिलांचा व्यवसाय, पतीचा व्यवसाय, जर महिला असेल तर परितक्त्या व घटस्फोटित महिलेला व्यवसाय लागणार नाही, कुटुंबातील मिळवत्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न, अर्जदाराचे आधार कार्ड, अर्जदाराच्या आधारला संलग्न असलेले बँक खाते व मोबाईल नंबर. त्याच्यानंतर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार व्यक्ती किंवा विधवा परितक्त्या त्याची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. त्यानंतर दिनांक, ठिकाण, संपूर्ण नाव व सही अशा प्रकारची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. व अशा प्रकारचा अर्ज समाज कल्याण विभागातून मागवल्यानंतर भरायचा आहे. तर मित्रांनो, जेव्हा फॉर्म मागायला सुरुवात होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती याबाबतची अपडेट तुम्हाला देण्यात येईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करून घ्या व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.